प्रतीक्षा अब हुई खत्म। मीरा भाईंदर को अब मिलेगा ऑर्डर उनके मीरा भाईंदर में, ऐसा भी हो रहा है। नमस्कार, मैं दीपाली मिश्रा, आप देख रहे हैं नेशन एक्सप्रेस न्यूज़। आज मीरा भाईंदर का कोर्ट पूरी तरीके से कार्यरत हो गया। अब मीरा भाईंदर में भी सुनाई देगा ऑर्डर। मीरा भाईंदर वासियों को जहां थाना जाकर अपनी केस के बारे में जानकारी या केस लड़ना पड़ता था, वो सुविधा अब उनके घर तक हो गई है। इस पूरे कोर्ट का उद्घाटन डीसीएम एकनाथ शिंदे जी के हाथों से किया गया। क्या रहा उद्घाटन, दिखाते हैं नेशन एक्सप्रेस न्यूज़ की पूरी रिपोर्ट। मीरा भाईंदर दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि खऱ्या अर्थाने ठाणेकर असलेले आदरणीय अभय ओक साहेब, त्याचबरोबर आपले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य साहेब, त्याचबरोबर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेब, न्यायमूर्ती श्रीमती गौरी गोडसे मॅडम, त्याचबरोबर ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश SP अग्रवालजी, दिवाणी न्यायाधीश SS जाधव, सुदीप पासगोला बार कौन्सिलचे अध्यक्ष, त्याचबरोबर आमचे गजानन चव्हाण साहेब, फार लोकप्रिय आणि DG नाईक, त्याचबरोबर सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, समोर आमचे सहकारी मंत्री प्रताप सरनाईक जे आहेत, जिल्हाधिकारी आहेत, महापालिका आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त आहेत, आमदार नरेंद्र मेहता आहेत, गीता जैन आहेत, सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित सर्व आमच्या लाडक्या वकील बहिणी आणि लाडके वकील भाऊ। खरं म्हणजे बहिणींना आज खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन आहे, त्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना देखील मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि महिला दिनाच्या मुहूर्तावर इथं न्यायदेवतेची प्रतिष्ठापना होते आहे, याचा खूप आनंद आहे। खऱ्या अर्थाने दिवस चांगला निवडला आणि मगाशी आपल्या प्रवीण पाटील यांनी सांगितलं की जेव्हा 2008 मध्ये बार काउन्सिल आहे पण कोर्ट नाही आणि त्यावेळेस ओक साहेबांच्या बद्दल त्यांनी भाष्य केलं की ओक साहेब सुप्रीम कोर्टामध्ये आपण न्यायाधीश व्हावं। खरं म्हणजे बघा, ठाणेकर जे सांगतात ते होतं। कारण त्यांची प्रामाणिक इच्छा असते, प्रामाणिक भावना असते आणि चांगल्या माणसासाठीच ती भावना असते। ही फक्त दगडविटांची इमारत नाही तर हे न्याय मंदिर होणार आहे। 4-5 दिवसापूर्वी महाड येथे देखील दिवाणी कनिष्ठ न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई साहेबांच्या शुभ हस्ते झाले आणि आता इथं होत आहे। आणि आपण वेळ दिला ओक साहेब, ठाण्याचे आपण लवकर करून टाकू। ठाण्याची इमारत कंप्लीट आहे आणि आपण अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे सरकारने ते वेळेच्या आत पूर्ण करून टाकलेले आहे। चव्हाण साहेब बरोबर आहे आणि त्यामुळे तो देखील कार्यक्रम होईल। आज या सोहळ्यासाठी खास करून अभय ओक साहेब उपस्थित आहेत आणि मी मगाशीच म्हटलं ते ठाण्याचे सुपुत्र आहेत, याचा देखील आम्हाला अभिमान आहे आणि आनंदही आहे। खरं म्हणजे ओक साहेबांच्या घरातच न्यायदानाची परंपरा सुरू झाली। त्यांचे वडीलही प्रख्यात वकील होते
आणि ओक साहेबांनी 1983 साली ठाण्यात वकिली सुरू केली आणि ठाण्याचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी न्यायदानाचं पवित्र कार्य करत करत अगदी थेट दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचले. हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाचे आणि कायम त्यांनी सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचंच काम केलं. सर्वसामान्य माणूस, कॉमन मॅन याला न्याय देण्याचं काम केलं. आणि ओक साहेबांच्या कोर्टामध्ये केस आहे म्हटल्यावर सर्वसामान्याला वाटायचं की आम्हाला न्याय मिळेल, 100% खात्रीपूर्वक न्याय मिळेल. आणि त्याने अनेक विषयामध्ये न्यायदानाचं काम केलं. पर्यावरणाच्या विषयात देखील त्यांना खूप आवड होती. आणि कोर्ट की उद्घाटन औपचारिक तौर पे करनी गई सीएम के हाथों, क्या कहेंगे? सत्र न्यायालय यांच्या वतीने क्या कहेंगे सर, किस तरीके से यहाँ पे चलेगा कामकाज? क्या कहेंगे संजय जी, अभी तो आप बस सीख रहे हैं, एडवोकेट बनने वाले और कोर्ट यहाँ आ चुका है. बाकी लोग लोगों को किस तरह की सुविधा मिल पाएगी? यहाँ पे देखिए सुविधाएं तो बहुत लोग यहाँ से आने लग जाते थे, जाते थे यहाँ पे